ओके. तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं पहा. तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट कशाला म्हणायचं आहे किंवा कोणते डिव्हाइसेस हे इलेक्ट्रॉनिक वेस्ट असतात, त्याचबरोबर किती % आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे काय करतोय पहा, प्रॉपरली रिसायकल करत नाही किंवा आपले जे काही मोबाईल फोन्स किंवा सेल फोन्स असतील तर आपण किती महिन्याला चेंज करतोय, तर त्याचं थोडं स्टॅटिस्टिक्स इथं दिलेलं होतं. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वेस्ट कशाला म्हणायचं, त्यामध्ये कोणत्या गोष्टी समावेश आहे, तो कुठे जातोय, किंवा त्याच्यापासून काय आपल्याला इजा होत आहेत आपल्या आरोग्याला किंवा आपल्या शरीराला, तर त्याविषयीचं सर्व माहिती आपण पाहिली होती. त्यानंतर राहिलेली इन्फॉर्मेशन जी आहे याच्याबद्दलची हाऊ वेअर डज अवर ई वेस्ट गो, तर ते आपण आता पाहूया. माईक चालू करू नका कुणीही. इव्हेंच्युअली द contaminated landfill water called leachate gets through layers of natural and manufactured landfill liner or linear and other protection. शेवटी काय होतंय पहा, हे जे काही पाण्यानं वाहून गेलेले इलेक्ट्रॉनिक मटेरियल असतील तर ते नॅचरली आणि म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिमरित्या तयार झालेले असतात. त्याच्यामध्ये काही नैसर्गिक गोष्टी पण समावेश होतात आणि काही आपल्या इलेक्ट्रॉनिकच्या डिव्हाइसेस त्यामध्ये समाविष्ट होतात आणि त्याचे काय होतात पहा, एक लेअर तयार होतात आणि एक ठिकाणी ते साठवून होते किंवा साठतात ते एका ठिकाणी. When it reaches natural groundwater, it introduces lethal toxicity. आणि जेव्हा हे काय करतात पहा, एका ठिकाणी लेअर साठले आणि ज्यावेळेस तिथं पाणी मुरतं पहा त्या जमिनीमध्ये, तर तेव्हा ते पाणी काय करतं पहा, त्याच्यासोबत खाली केमिकल्स घेऊन जातं. ते जे काही लेअर किंवा थर साठलेले आहेत, तर ते काय करतात, तर पाण्यामध्ये ते केमिकल्स मिक्स होतात आणि जे काही आपलं ग्राउंड वॉटर आहे म्हणजे भूजल साठा आहे जो आपल्या पिण्याचा, तर तिथं काय करतात ते पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर तिथं काय होतं पहा, इट इंट्रोड्युसेस लेथल टॉक्झिसिटी. म्हणजे इथं ते कुठं पोहोचतात पहा, तर पाण्यापर्यंत पोहोचतात आणि ते निश्चितपणे प्राणघातक शस्त्र तयार होतात पहा किंवा विषारी त्या ठिकाणी ते जल होत आहे पहा. हेल्थ रिस्क रेंज फ्रॉम किडनी डिजीज अँड ब्रेन डॅमेज टू जेनेटिक म्युटेशन्स. मग जर समजा आपण असं पाणी पिलो किंवा असं जर समजा आपण वॉटर ड्रिंक केलं तर त्याचे इफेक्ट्स काय होतात पहा, तर आपले जे काय हेल्थच्या रिस्क असतात किंवा हेल्थ आपले जे काय आरोग्य आहे, तर ते निश्चितपणे काय होतं पहा, आजारी पडतंय किंवा आपण त्या ठिकाणी आजारी पडतोय. मग तिथे कोणते आपल्याला रोग होण्याची शक्यता असते पहा, तर किडनी डिजीज म्हणजे त्या ठिकाणी किडनीचे आजार आपल्याला होत आहेत. त्याचबरोबर ब्रेन डॅमेज होऊ शकतात. त्याचबरोबर आपले जेनेटिक म्युटेशन्स म्हणजे अनुवंशिक बदल आपल्या शरीरामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. तर असे वेगवेगळे आजार आपल्याला निश्चितपणे होण्याची शक्यता आहे. आपण ते कसला एक मिनिट. आवाज येतोय ना? हॅलो हॅलो. हो सर. ओके ओके. तर पहा, अशा पद्धतीने काय होतात ते आपल्या आरोग्यावर त्याचे परिणाम होत आहेत आणि त्याचबरोबर
आपल्याला मॅक्झिमम जे काय आजार आहेत तर ते मॅक्झिमम आपण वॉटर जर समजा चांगलं नसेल किंवा पाणी जर चांगलं नसेल तर त्याच्यापासून होण्याची किंवा हवेतून होण्याची शक्यता जास्त असते. Scientists have discovered that Guya, China has the highest level of cancer causing dioxins in the world. शास्त्रज्ञांच्या शोध त्यांना लावल्यानंतर असं त्यांच्या लक्षात आलं की त्यांना असं आढळलेलं आहे की गुया अँड चायना हे जो दोन काही देश आहेत तर त्यामध्ये वर्ल्ड मधले सर्वात जास्त कॅन्सरचे जे काही रिझन्स आहेत लेवल ऑफ कॅन्सर हायेस्ट लेवल्स ऑफ कॅन्सर कॉझिंग डायोक्झिन्स इन द वर्ल्ड. तर ह्या डायोक्झिन्स मुळे या दोन देशामध्ये कॅन्सरचे पेशंट्स मॅक्झिमम आपला वाढलेले पाहायला मिळते. किंवा त्याचं रिझन हे आहे. द डायोक्झिन्स म्हणजे काय तर ते जे काय ऑक्सिजन आपण घेतोय तर ते ऑक्सिजन दूषित असणे किंवा चांगला ऑक्सिजन न मिळणे. म्हणजे तिथं जे काय ऑक्सिजन मध्ये किंवा हवेमध्ये काय असणे अशा प्रकारचे केमिकल्स असणे की जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणजे प्युअर ऑक्सिजन आपल्याला न मिळणे त्याच्यामुळे कॅन्सर जास्तीत जास्त लोकांना होतोय. तर त्याचं प्रमाण गुया आणि चायना या दोन राष्ट्रामध्ये जास्त आहे 7 out of 10 children in the villages of Guya have too much lead in their bodies. 82% tested positive for lead poisoning. तर जर समजा गुया या राष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर तिथं 10 जर मुलं घेतली आपण लहान किंवा मोठी जरी घेतली तरी सुद्धा त्यांच्या त्या 10 मध्ये जवळजवळ 7 मुलांना काय लीड पॉइझनिंग त्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लीड जे आहे ते लीड त्यांच्या शरीरामध्ये प्रेझेंट मिळते आणि ते किती पर्सेंट आहे 82% टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर लीड पॉइझनिंग. लीड पॉइझनिंगचं जवळजवळ 82% त्यांच्या बॉडीमध्ये इफेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हा जो इफेक्ट आहे तो लक्षात घ्या कशामुळे आहे तर आपण हवा आणि पाणी जे काही दूषित पितोय किंवा हवा आपण श्वासोच्छवासाद्वारे ऑक्सिजन थ्रू आपल्या शरीरामध्ये घेतोय तर त्याचा हा इफेक्ट आहे की जे शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळत नाहीये त्या गोष्टीमुळं आपल्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय Because the drinking water is so contaminated, villagers have to truck in water from other towns. आणि त्याचबरोबर हे जे काही ड्रिंकिंग वॉटर दूषित झाल्यामुळे कॉन्टॅमिनेटेड म्हणजे दूषित होणे तर हे पिण्याचं पाणी दूषित झाल्यामुळे तिथले जे काही व्यक्ती असतील गावातल्या तर त्यांना काय केलं ते शेजारच्या गावातून ट्रकनं म्हणजे तिथे जे काही टँकर वगैरे असेल तर त्यानं काय केलं त्यांना पाणी पिण्यासाठी आणावं लागतंय Even with the best intentions in mind, recycling e-waste often leads to illegal overseas shipping and dumping. जरी समजा आपण असं मनामध्ये ठरलं की आपण नवीन इंटेन्शन आपल्या माइंडमध्ये ठेवलं की आपण काय करायचंय तर ई वेस्टचं चांगल्या पद्धतीनं रिसायकलिंग करायचं आहे. परंतु ते सुद्धा नेहमी आम्हाला पुढे घेऊन जाते लीड्स टू इलिगल ओव्हरसीज शिपिंग अँड डम्पिंग. तर ते निश्चितपणे आम्हाला त्याची पाठवणी दुसऱ्या राष्ट्रामध्ये केली जाते. ओव्हरसीज म्हणजे इतर राष्ट्रामध्ये पाठवली केली जाते आणि त्या राष्ट्राच्या जमिनीवरती किंवा लँडफिलवरती ते डंप केलं जाते. म्हणजे ते इलिगलपणे काय केलं जाते त्या राष्ट्राला पाठवलं जाते. लिगली त्या इलेक्ट्रॉनिक वेस्टचं काय होत नाही डिस्पोजल होत नाही किंवा रिसायकलिंग त्याचं होत नाहीये. डिव्हाइसेस गेट लेफ्ट इन अ ह्यूज पिट ऑर बर्न. त्यानंतर जे डिव्हाइसेस आहेत ते काय राहतात जमिनीमध्ये जर पुरला आपण तर ते तसेच राहतात. ह्यूज खड्डा घेतला आपण किंवा एखाद्या डिव्हाइसला आपण समजा बर्न केलं जाळून टाकलं तरी सुद्धा ते डिव्हाइस काय होत नाही नष्ट होत नाही. म्हणजे हे डिव्हाइसेस जे आहेत ते मॅक्झिमम आपल्याला काय करतात हानी पोहोचवतात आपल्या शरीरावरती. ओके. Worse, a 2008 study from the US Government Accountability Office found that some recyclers ship e-waste to third world countries under the guise of philanthropy, claiming that these donations bring technology to
टेक्नॉलॉजी टू डेव्हलपिंग नेशन्स. आणि 2008च्या जे काही स्टडी केला होता कुणी केला होता तर युएसच्या गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिसनं 2008 मध्ये काय केलं होतं पहा, एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये त्यांना खूपच वाईट असा अनुभव आला आणि त्यांना काय पाहायला मिळालं पहा, की काही रिसायकलर्स म्हणजे पुनर्वापर करणारे जे व्यक्ती आहेत, म्हणजे आपण सर्टिफाईड काही रिसायकलर्स आहेत पहा, म्हणजे निर्मिती करणारे किंवा पुनर्वापर करणारे जे असतात ते, तर ते काय करतायत पहा, तर इलिगली ते जे काही ई वेस्ट आहे तर तो इतर राष्ट्रामध्ये जास्त पैसे मिळतायत त्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, याची निश्चितपणे डेव्हलपमेंटसाठी हातभार लागतोय असं लोकोपकारी किंवा मानवापोटी किंवा मानवपेटोच्या प्रेमापोटी काय करतात पहा, अशा पद्धतीचे तिथं हे मटेरियल इलेक्ट्रॉनिक वेस्ट पाठवतायत आणि काय सांगतायत की हे त्यांच्या राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काय होऊ शकतं, डेव्हलपमेंटसाठी त्यांना हातभार लागू शकतो. परंतु ऍक्च्युली ते त्यांच्या राष्ट्राला काही उपयोगाचं नाहीये. तर ते काय करते पहा, निश्चितपणे त्यांच्या आरोग्यावरती तिथल्या व्यक्तींच्या परिणाम करत आहे. तर असे काही रिसायकलर आहेत की ते आपल्याला फसवून काय करतायत पहा, आपलं डिव्हाइसेस अशा राष्ट्रामध्ये पाठवतायत. वाईल प्लेंटी ऑफ रिसायकलर्स रन रिप्युटेबल ऑपरेशन्स, आणि त्याचबरोबर काही असे पुष्कळ असे रिसायकलर्स आहेत ते काय करतात पहा, वेगवेगळ्या काही ऑपरेशन्स किंवा काहीतरी स्कीम काढतात आणि त्यामध्ये ते काय करतात पहा, अशा प्रकारचे डिव्हाइसेस कलेक्ट करतात आणि त्यानंतर काय करतात पहा, दे सॅलरी कंपनीज जस्ट शिप ॲब्सोल्यूट ई वेस्ट टू डिजिटल डम्पिंग ग्राउंड्स इन कंट्रीज लाईक घाना. आणि ते मग काय करतात पहा, ते घ्यायचं त्यांच्याकडून आणि ते कुठल्या तरी राष्ट्राला विकायचं आणि ते निश्चितपणे अप्रचलित असलेलं डिजिटल डम्पिंग करून टाकतात कुठं, तर घानासारख्या राष्ट्रामध्ये ते पाठवतात आणि त्यांच्या लँडफिलवरती ते उतरवतात. म्हणजे हे सर्व जे काम चाललेलं आहे तर ते कोणतंही काम लीगल नाहीये पहा, ते सर्व काम कसं आहे, इलिगलच चालतंय. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येते की हे काम कसं चाललेलं आहे, इलिगल चाललं आहे पहा. आवाज येतोय का? हॅलो. Yes, sir. Okay. Frontline profiled and e-waste dump in Ghana that explore the health risk of these practices. त्यानंतर जे काय फ्रंटलाईन हे ई वेस्ट रिसायकलर आहे तर त्याबद्दलचं त्यांनी ओपिनियन मांडलेलं आहे की काय सांगतायत पहा, की ई वेस्ट जे आहे घानासारख्या राष्ट्रामध्ये ते डंप केलं जाते आणि त्याच्यामुळं हे जर परत परत त्या राष्ट्रामध्ये पाठवण्यात आलं किंवा पाठवलं गेलं तर निश्चितपणे आपल्या हेल्थवरती त्याची काय होते पहा, जास्त प्रमाणात परिणाम होत आहे किंवा हाय रिस्क त्या ठिकाणी वाढू शकते आपल्या आजारी पडण्याची किंवा आरोग्य धोक्यात येण्याची. अशाच सरावाने परत परत जर आपण त्या राष्ट्रामध्ये पाठवलं तर निश्चितपणे आपल्या हेल्थला ते हानिकारक असणार आहे पहा. यंग चिल्ड्रेन देअर मेक अ लिव्हिंग बाय scavenging waste to reclaim old gold, silver, iron and copper. त्याचबरोबर तिथले जे काही तरुण मुलं आहेत तर ते काय करतात पहा, तर स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय पहा, तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करतात म्हणजे अपमार्जन करणे. तर तिथले यंग चिल्ड्रन काही गोष्टींचा पुनर्वापर करतायत. मग त्यामध्ये रिक्लेम करण्यासारख्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत पहा, गोल्ड तर निश्चितपणे आहेच, सिल्वर आहे, आयर्न आहे, कॉपर आहे किंवा इतर आणखीन ज्या वस्तू असतील तर त्याचं मॅक्झिमम ते रिसायकलिंग करण्याचा प्रयत्न करतायत पहा. द अमाऊंट ऑफ टाइम they spend at dumping grounds is dangerous enough. Factor in these poisons and chemicals and these habits can become be fatal. त्यानंतर जर समजा आपण अशा पद्धतीनं थोडा जरी वेळ त्या जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे त्यामध्ये जर आपण घालवला किंवा जिथं डम्पिंग केलं जाते किंवा तिथं ग्राउंडवरती टाकलं जाते तर तिथे जर आपण थोडा जरी वेळ वाया घालवला किंवा तिथे जर थांबलो
तर निश्चितपणे ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा काय आहे पहा, हानिकारक आहे किंवा धोकादायक आहे पहा. फॅक्टर इन these poisons and chemicals and these habits can become be fatal. आणि जर समजा आपण तिथं जे काही पॉइझन्स आहेत किंवा केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले त्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये, तर ते काय करतायत पहा, आपल्या आरोग्यावरती निश्चितपणे घातक परिणाम करतायत. फटाल म्हणजे घातक परिणाम करणे. आणि जर समजा आपण रोजच त्याच्या सानिध्यात राहिलो तर त्याचा सुद्धा निश्चितपणे आपल्या शरीरावरती इफेक्ट हा भयानक डेंजरस होऊ शकतो. त्यानंतर further, the US State Department lists Ghana as one of the top sources of cybercrime in the world. आता US मधल्या डिपार्टमेंटनं असं शोधून काढलं आहे, म्हणजे एक लिस्ट काढली की त्या लिस्टमध्ये त्यानं कशाची लिस्ट काढलेली आहे पहा, तर जे काही सायबर क्राईम घडणारे किंवा सायबर क्राईम करणारे राष्ट्र कोणते आहेत मॅक्झिमम, तर त्यांची लिस्ट काढलेली आहे पहा. तर त्याच्यामध्ये जे आपलं घाना हे राष्ट्र आहे तर ते पहिल्या टॉप 10 मध्ये येते. म्हणजे तिथं काय केलं जातं पहा, सायबर क्राईमचे गुन्हे घडले जात आहेत पहा. ओके, म्हणजे काय होतंय पहा, सायबर क्राईम घडण्यासाठी हे इलेक्ट्रॉनिक वेस्ट मॅक्झिमम कारणीभूत आहे. इलेक्ट्रॉनिक वेस्ट काय आहे, मॅक्झिमम कारणीभूत आहे. ते कसं आहे ते पाहू आपण पहा. क्रिमिनल्स कॅन purchase a salvaged hard drives in an open market and minutes later they have access to the personal and financial information you left behind in discarded devices. पहा, त्यानंतर क्रिमिनल्स काय करतात पहा, की ओपन मार्केटमध्ये तुमचं जे काही सॅल्वेज्ड हार्ड ड्राईव्ह असतील म्हणजे नष्ट केलेल्या किंवा टाकून दिलेल्या किंवा वापरात नसलेल्या ज्या ड्राईव्ह आहेत किंवा सीडी आहेत किंवा कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहेत किंवा मोबाईल फोन्स आहेत, तर ते काय करतात पहा, ओपन मार्केटमध्ये ते परचेस करतात की चालत नाही वगैरे, खराब झालेलं आहे म्हणून. आणि नंतर काय करतात पहा, ते त्याच्यावरती लगेच काय करतात, ते डिव्हाइसेस चालू करतात आणि त्याच्यामध्ये जो असणारा आपला पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा आपल्या आर्थिक समजा काय बँकेचा डेटा वगैरे असेल तर तो काय करतात, लगेच हाईक करतात आणि आपल्या अकाउंटचे पैसे निश्चितपणे ते गायब करतात पहा. म्हणजे इथं निश्चितपणे आपल्याला काय होऊ शकतं पहा, मोठा धोका होण्याची शक्यता असते. ओके, एबीसी न्यूज डिड अन इनक्रेडिबल इन्व्हेस्टिगेशन ऑफ वन यूएस रिसायकल्ड बेस्ड इन डेनवर. त्यानंतर एबीसी न्यूजनं असं एक आश्चर्यकारक किंवा अविश्वसनीय इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे किंवा शोध लावलेला आहे की ई वेस्ट रिसायकलर जे आहेत तर ते कशावरती बेस्ड आहेत पहा, तर डेनेवरवरती बेस्ड आहेत पहा. डेनेवर म्हणजे काय, तर डेनेवर ही एक कंपनी आहे आणि ती कंपनी काय करते पहा, दिस कंपनी विच क्लेम्ड टू सेफली रिसायकल ई वेस्ट वॉज नॉट रिसायकल इट ॲट ऑल. आणि ही जी कंपनी आहे ती काय करते पहा, बरेचसे रिसायकलर सांगते की आम्ही काय करतोय, याचं प्रॉपरली रिसायकलिंग करतोय किंवा पुनर्वापर करतोय, परंतु त्याचं काय होत नाही पहा, ती कंपनी त्या जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस घेतलेले आहेत तर त्याचं प्रॉपरली रिसायकलिंग केलं जात नाही किंवा ती कंपनी करत नाही. मग काय करते पहा कंपनी ती, तर ती इलिगलपणे काय करते, दुसऱ्या राष्ट्राला पाठवते. दिलंय बा इन्स्टिड, म्हणजे त्याचं रिसायकलिंग न करता काय करते ते, they were loading all those computer monitors, laptops, TVs and cell phones into shipping containers and sending them off to the far east, mainly rural China and Hong Kong. आणि मग हे काय करतात बा, जास्त पैशामध्ये काही कंपन्या काय करतात, तर असे जास्त कंपनीला पैसे देणारे जे काही राष्ट्र आहेत किंवा जिथले काही व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना ते काय करतात पहा, एका कंटेनरमध्ये किंवा एखाद्या जे काही त्यांच्या मालवाहूच्या गोष्टी असतील शिपमध्ये, त्या ठिकाणी ते काय करतात पहा, लोड करतात आणि जे काही इलेक्ट्रॉनिक मटेरियल आहेत कंटेनर मध्ये
लोड करून लॅपटॉप, मॉनिटर, टीव्ही, सेलफोन सर्व ते काय करतात पहा, रुरल चायना किंवा हाँगकाँग या राष्ट्रामध्ये ते प्रामुख्याने पाठवले जात आहेत. आणि इथं आपल्याला काय सांगतात पहा, शुअर काय सांगतात, खात्री काय देत आहेत की आम्ही काय करतोय, याचं प्रॉपरली रिसायकलिंग करतोय. परंतु ते त्याचं प्रॉपरली रिसायकलिंग करत नाहीत. ओके. Peoples in developing countries, people in developing countries are paying with their life just so we can have the next iPad. आणि मग व्यक्ती काय करतात पहा, आपल्याला हंगर असते, भूक असते. कशाची भूक असते पहा, किंवा हंगर कशी असते की मला काय करायचं आहे पहा, नेक्स्ट आयपॅड किंवा नवीन व्हर्जनचे इन्स्ट्रुमेंट्स मला काय करतात पहा, परचेस करायचे आहेत किंवा घ्यायचे आहेत. अशा पद्धतीची आपल्याकडे हंगर तिथं असते. Now that you have a sense of how serious a problem e-waste poses, consider how you can make a difference with your daily decisions. पहा, जर समजा तुम्ही इथं लक्षात घेतला किंवा हा जो सिरियस प्रॉब्लेम आहे, तर तुमच्या माइंडमध्ये तुम्ही जर फिट करून ठेवला की आपण जे काय डेली डिसिजन घेतोय, तर ते डिसिजन निश्चितपणे किती चुकीचं आणि किती बरोबर असतात पहा. म्हणजे आपण जर त्या दोन्हीमध्ये डिफरन्शिएशन केलं तर तुम्हाला त्याची बेनिफिट्स आणि जे काही ड्रॉबॅक्स असतील ते तुमच्या लक्षात येतील पहा. इट इज सोबरिंग अँड डिप्रेसिंग टू थिंक अबाउट ट्रॅजेडी अब्रॉड. आणि ही जी काही याची सोबरिंग आणि डिप्रेसिंग, सोबरिंग म्हणजे काय पहा, तर आपण शांत विचार जर केला या गोष्टीवरती तर निश्चितपणे आपल्यालाही डिप्रेस करण्यासारखी आहे, म्हणजे निराश करण्यासारखी गोष्ट आहे की आपण जे काही इथं चाललेलं आहे तर ती ट्रॅजेडी, शोकांतिका निश्चितपणे आपल्या परदेशामध्ये पाहायला मिळते. तीच आपल्याकडे सुद्धा सध्या पाहण्याची शक्यता आहे. म्हणजे या गोष्टीवरती आपल्याला शांत विचार करायची गरज आहे. या गोष्टीवरती आपल्याला शांत विचार करायची गरज आहे की आपण समजा एक डिसिजन घेतो. काय डिसिजन घेतो की नाही, चला माझा आज मोबाईल चेंज करायचा, मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. परंतु तो मोबाईल तुम्ही जो आहे तो तुमच्या घरी टाकताय, कोणाला तरी देताय, तो बिघडल्यानंतर फेकून देताय. मग त्याचे इलेक्ट्रॉनिक वेस्ट तयार झालं पहा. पण आपल्या लक्षात येत नाही, आपण काय म्हणतो, माझ्या एका मोबाईलनं किंवा माझ्या एका डिव्हाइसनं काय होणार आहे. परंतु प्रत्येक जण असाच विचार करतो आणि प्रत्येक जण असा विचार केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वेस्ट काय चाललंय पहा, वाढत चाललेलं आहे. ओके. त्याच्यामुळं आपण जर शांतपणे विचार केला तर निश्चितपणे ही गोष्ट आपल्याला निराश करण्यासारखी आहे किंवा करणारी आहे. ओके. बट वी कॅन चेंज थिंग्स. परंतु जर समजा आपण विचार केला या गोष्टीवरती सिरियसली, तर आपण या गोष्टी काय करू शकतो पहा, बदलू शकतो किंवा चेंज करू शकतो. म्हणजे इथं आपल्याला काय करायची गरज आहे, तर स्वतः डिसिजन घ्यायची गरज आहे, स्वतः बदलायची आवश्यकता आहे. वी कॅन मेक शुअर आवर ई वेस्ट इज रिसायकल इफेक्टिव्ह. आणि आपण इथं काय करायची गरज आहे पहा, की आपलं जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे तर ते काय काय झालं पाहिजे पहा, इफेक्टिव्हली रिसायकल म्हणजे पुनर्वापर झालेला आहे का नाही हे आपण खात्री करण्याची गरज आहे. अँड नॉट शिप्ड ऑफ टू थर्ड वर्ल्ड कंट्रीज इरिस्पॉन्सिबली. आणि हे बेजबाबदारपणे आपण इतर राष्ट्राच्या ह्याच्यावरती, लँडफिल वरती ते शिप होणार नाही, म्हणजे त्याची पाठवणी केली जाणार नाही, याची सुद्धा आपण काळजी घ्यायची गरज आहे. म्हणजे जे रिसायकलर आहेत तर ते प्रॉपर आहेत किंवा नाही या संदर्भातली आपला इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके. आवाज येतोय ना माझा? हॅलो हॅलो. अरे आहेत का झोपले? येतोय आवाज सर. ओके, ठीक आहे. तर पहा, कशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट तयार करतोय आणि ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट कुठं जातंय, त्याचा परिणाम काय होतोय, तर हे आतापर्यंत आपण पाहिलंय पहा. ओके. तर त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय की आपल्या कॉलेजमध्ये घडलं एक मागच्या 15-20 दिवसामध्ये की सायबर क्राईम कसे घडतायत किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्टचा इफेक्ट कसा होऊ शकतो किंवा इंटरनेटचा इफेक्ट कसा होऊ शकतो.
तर त्या संदर्भातले तुम्हाला एक मी एक्झाम्पल्स होते आपल्या इथं रिअल मध्ये घडलेलं एक्झाम्पल आहे एक 10-15-20 दिवसापूर्वीचं. तर आपल्याकडे एक सर आहेत, त्या सरांचं नाव सांगत नाही मी. तर त्या सरांनी काय केलं होतं का काही दिवसापूर्वी, एक 20 दिवसापूर्वी मला वाटतं, त्यांनी एक मोबाईलवरून काय केलं होतं का, जे त्यांचं बँकेचं ऍप होतं त्या बँकेच्या ऍप मधून त्यांनी काय केलं का, एका मोबाईलला रिचार्ज केला त्यांच्या, आणि मोबाईलला रिचार्ज केल्यानंतर त्यांच्या अकाउंटवरून पैसे कट झाले. ओके, अकाउंटवरून पैसे कट झाले, आणि अकाउंटवरून पैसे कट झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरती रिचार्ज झाला नाही. म्हणजे इकडे रिचार्ज सक्सेसफुली झालाय का, नाही, परंतु इकडे पैसे काय झाले पा, कट झाले. त्यांचे रिचार्जचे काय ते 250 रुपये होते. ओके, मग त्या सरांनी काय केलं नंतर की ज्या बँकेच्या ऍप मधून त्यांनी काय केलं होतं, रिचार्ज केलेला होता, तर त्या बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर त्यांनी नेटवरून घेतला, आणि नेटवरून घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या कस्टमर केअरला त्यांनी कॉन्टॅक्ट केला, आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांचे एक हॉरिबल थिंग त्यांच्या लक्षात आली. पा काय असेल होती हॉरिबल थिंग, काय झालं असेल, कोण गेस करतंय का? काय घडलं असेल? काय झालं सांगतो तुम्हाला तिथं. तर ते कस्टमर केअरला फोन केल्यानंतर ते कस्टमर केअर काय म्हटले पहा, एक मी तुम्हाला प्ले स्टोरवरून एक ऍप डाउनलोड करायला सांगतो, ते ऍप डाउनलोड करा, आणि त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड टाका, आधार कार्ड नंबर टाका, आणि एक ओटीपी येतोय, तो ओटीपी मला सांगा, आणि ओटीपी सांगितल्यानंतर मग तुमच्या अकाउंटचं रिचार्ज सक्सेसफुली होईल. मग ते सरांना त्या पद्धतीने केलं. पहा केल्यानंतर काय झालं, त्यांनी एक ओटीपी सांगितला की त्यांच्या अकाउंटचे 1 लाख रुपये कट झाले, आणि नंतर सांगितलं की नाही म्हणले सक्सेसफुली तुमचं रिचार्ज झालेलं नाही, परंतु ते सरांना पैसे कट झाले लक्षात आलं नाही, मेसेज त्यांना पाहिला नाही मोबाईलमध्ये, आणि दुसरा ओटीपी सांगितला तेव्हा 1,41,40,000 रुपये त्यांच्या अकाउंट कट झाले. म्हणजे 2 ओटीपी फक्त सांगितले त्यांनी, तर त्या व्यक्तीनं किती पैसे काढून घेतले, त्यांचे 2,41,40,000 रुपये त्यांना अकाउंटवरून काढून घेतले. मग काय झालं असेल याच्यामध्ये, काय केलं असेल त्या व्यक्तीनं, हा कशाचा गुन्हा आहे? सायबर क्राईमचा गुन्हा आहे हा. लाईव्ह एक्झाम्पल आपल्या कॉलेजमध्ये घडलेला आहे, आणि त्यानंतर मग ते पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलीस स्टेशनकडे गुन्हा नोंदवला वगैरे सर्व झालं, परंतु आतापर्यंत त्या कोणाला पैसे गेलं, काय होतं, हे काही आणखीन त्यांना कळालेलं नाही. पा बँक स्टेटमेंट काढलं, सर्व काढलं, परंतु तिथं एक झालं पा, जो तो बँक होती, तिथं गुन्हा कुठून घडला लक्षात घ्या तुम्ही, जी बँक होती त्या बँकेचा जो कस्टमर केअरचा नंबर होता, तर तो कस्टमर केअरचा नंबर काय होता, हो फेक नंबर होता, तो रिअल कस्टमर केअरचा नंबर नव्हता. अलग लक्षात, गुन्हा कुठून घडला तो, म्हणजे व्यक्ती काय करू शकतात पा, कस्टमर केअरचे नंबर सुद्धा गुगल वरती आपले टाकू शकतात. बरोबर आहे? म्हणजे आपण सहजासहजी बघा किती फसतोय ते. त्यामुळं सायबर क्राईम हे खूप विचित्र प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपलं जे काही ओल्ड डिव्हाइसेस असतील किंवा आपले लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स वगैरे जे काय असतील, तर ते जरी तुम्ही फॉर्मॅट मारले तरी सुद्धा ते जे काही गुन्हेगार असतात किंवा क्रिमिनल असतात, तर ते त्याच्यातून डेटा काढू शकतात किंवा ते डेटा काढतात. येते लक्षात तुमच्या. त्यामुळं ज्यावेळेस आपण कोणतंही डिव्हाइस एक्सचेंजसाठी देतोय, तर त्यावेळेस काळजी घ्यायची आहे की आपला त्यामध्ये डेटा आहे का नाही, महत्वाचा आहे का नाही, त्याची काळजी घ्यायची. नसेल तर ते डिव्हाइस आपलं एक्सचेंज करायचं नाही. आणि जर एक्सचेंज करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय दिलेत पहा, नेक्स्ट स्लाइड वरती ओपन केली स्लाइड आहे, तर तिथं ऑप्शन्स दिलेले आहेत पहा, तर ते ऑप्शन्स आपण फॉलो करायचे आहेत पहा. ठीक आहे, काय दिलंय पहा, फर्स्ट इथं आपल्याला
हाऊ टू रिसायकल युअर ई वेस्ट सेफली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जो आहे तो आपण सुरक्षितपणे त्याचं पुनर्वापर कसा करू शकतो, तर त्याचं इथं काय दिलंय पहा आपल्याला मार्गदर्शन इथून पुढे दिलेलं आहे. जे इथून पुढे जे सर्व पॉइंट्स आहेत तर तेच आहेत पहा. आतापर्यंत आपण काय पाहिलं, इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे काय, त्याचा आरोग्यावरती परिणाम कसा होतोय, क्राईम कसे घडतायत, कुठे जातोय, आपण चुका कुठे करतोय, तर त्याविषयीची इन्फॉर्मेशन होती. पण आता काय दिलं याच्यामध्ये की आपण जे काही रिसायकलिंग करतोय तर ते प्रॉपर होतंय का नाही, कसं करायला पाहिजे प्रॉपर रिसायकलिंग, त्याबद्दलचे गाईडलाईन्स इथं दिलेले आहेत पहा. ठीक आहे, तर पाहूया आपण ते पॉइंट्स वन बाय वन. फर्स्ट दिलाय पॉइंट पहा, हाऊ टू रिसायकल युअर ई वेस्ट सेफली. तुम्ही सुरक्षितपणे तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट पुनर्वापर कसा करू शकता किंवा त्याचं रिसायकलिंग कसं करू शकता. द गुड न्यूज इज दॅट you have plenty of options for properly recycling or donating your used electronics. इथे एक आनंदाची गोष्ट आहे असं म्हणतायत की जर तुम्हाला तुमचे वापर केलेले किंवा युज्ड डिव्हाइसेस असतील तुमच्याकडं, तर ते तुम्हाला प्रॉपरली रिसायकल करण्यासाठी किंवा डोनेट करण्यासाठी तुमच्याकडे पुष्कळ असे पर्याय अवेलेबल आहेत की तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं काय करू शकताय, रिसायकलिंग करू शकताय किंवा इतरांना डोनेट करू शकताय की कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तुम्ही वापरलेले आहेत ते. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस. आपण इथं सर्वप्रथम महत्वाची गोष्ट समजणं गरजेचं आहे. ती कोणती गोष्ट समजणं गरजेचं आहे पहा. इवन इफ यू टेक your e-waste down to your local recycling center, there is a high probability that it won't get recycled properly. जर समजा तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली की तुम्ही जे काही लोकलचे तुमचे तिथले रिसायकलर असतील, म्हणजे ते सांगतात की आम्ही नाही प्रॉपरली जर रिसायकलिंग करू वगैरे असे जे सांगत असतात, तर ते काय करतात पहा, निश्चितपणे त्यांच्याकडं अशी शक्यता आहे की त्याचं रिसायकलिंग प्रॉपरली होणार नाही किंवा कदाचित त्याचं रिसायकलिंग तुम्ही करू शकणार नाहीयेत. म्हणजे ते कदाचित जे आपल्याकडं आपल्या शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये ते भंगारवाले वगैरे येतात पहा, आपण त्याला म्हणतो, तर ते काय करत नाहीत पहा, रद्दीवाले वगैरे, तर ते प्रॉपरली त्याचं रिसायकलिंग करत नाहीत. जास्त पैसे ज्या ठिकाणी मिळत आहेत त्या ठिकाणी ते विकून टाकतायत पहा. म्हणजे इथं आपल्याला आपण मिस्टेक कुठं करतोय, तर लोकलच्या व्यक्तींकडे आपण ते स्वाधीन करतोय. ओके, ॲज एबीसी न्यूज डिस्कवर्ड, एबीसी न्यूजनं असं शोधून काढलंय किंवा असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ई-वेस्ट रिसायकलर्स आर ऑफन मोर कन्सर्न विथ मेकिंग अ बुक दॅन दे आर विथ मेकिंग शुअर दीज हजार्डस मटेरियल्स आर डिस्पोजर ऑफ प्रॉपरली. त्यांच्या जे काही एबीसी न्यूज यांच्या लक्षात आलेलं आहे की जे काही अशा पद्धतीचे रिसायकलर आहेत तर नेहमी त्यांना जास्त पैसे कुठे मिळत आहेत त्याकडे त्यांचं जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं आणि ते काय करतात, मग त्या ज्या ठिकाणी त्यांना पैसे जास्त मिळत आहेत तर तिथं ते विकण्याची शक्यता जास्त असते किंवा देण्याची शक्यता जास्त असते की ते काय करत नाहीत, पण की जे प्रॉपरली डिस्पोज केलेले आहेत किंवा नाहीत याबद्दलची ती काय करत नाहीत पहा, काळजी करत नाहीत किंवा जे त्यामध्ये हजार्डियस मटेरियल आहे म्हणजे घातक असं जे काही त्यामध्ये घटक आहेत तर ते घटक प्रॉपरली डिस्पोज झाले आहेत का नाही, परत का करतात किंवा नाही याबद्दलचं ती काहीही कन्फर्मेशन घेत नाहीत. फक्त त्यांचं इंटेन्शन एकच असतं की काय व्हायला पाहिजेत, मला इथे मॅक्झिमम पैसे मिळाले पाहिजे. म्हणजे आपल्याकडून समजा एखादी रद्दी समजा ₹5 किलो घेऊन गेले किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट इथं एक ₹4, ₹5, ₹10 किलो घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर ते ₹20 ने विकतात. म्हणजे ते काय करतात पहा, तिथं निश्चितपणे इलिगलपणे ते विक्री करतात. मग त्याचं डिस्पोजल होतंय किंवा आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतोय, कुठं टाकून दिलं जातंय याची कोणतीही माहिती त्यांना नसते. मग इथं आपण काय करू शकतो पहा, सो व्हॉट कॅन यू डू. मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय पहा, असा प्रश्न विचारला आहे. ओके, तर इथं प्रश्न विचारल्यानंतर त्याचा आन्सर नेक्स्टला दिले पहा, यूज अ सर्टिफाईड ई वेस्ट रिसायकलर. तुम्ही काय करा म्हणतोय पहा की जे
सर्टिफाईड ई वेस्ट रिसायकलर असतील तर त्यांचा वापर करा, किंवा त्यांच्याकडे तुम्ही तुमचं जे काही डिव्हाइसेस आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत तर ते तिथं काय करा, तुम्ही द्या, किंवा त्यांच्याकडे तुम्ही ते रिसायकलिंगसाठी पाठवा. ओके, तर पाहू आपण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. यूज अ सर्टिफाईड ई वेस्ट रिसायकलर. याच्यामध्ये फाइंड अन ई वेस्ट रिसायकलर सर्टिफाईड थ्रू द बेसल ऍक्शन नेटवर्क बॅन. आपण काय करतोय पहा की जे बॅन थ्रू ज्यांना सर्टिफिकेशन आहे, बॅन म्हणजे काय पहा, तर बेसल ऍक्शन नेटवर्क हे आहे. तर ते जे काय ऑर्गनायझेशन आहे तर ती ऑर्गनायझेशनचं जर समजा एखाद्या रिसायकलरला ई सर्टिफिकेशन असेल किंवा सर्टिफाईड केलेलं असेल तर त्यांच्याकडं आपण काय करू शकतो, आपलं डिव्हाइसेस जे आहेत तर त्याचं आपण रिसायकलिंग करू शकतो किंवा रिसायकल करू शकतो, किंवा त्यांच्याकडे आपण आपलं डिव्हाइसेस पुनर्वापरासाठी देऊ शकतो. अदरवाईज मग आपण ते काय करू शकत नाही, प्रॉपरली रिसायकलिंग त्याचं करू शकत नाही. ओके, त्यानंतर बॅन इज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन डिव्होटेड टू सर्टिफाइंग ई स्टीवार्ड्स recyclers who are committed to responsible recycling. So working with a certified e-stewards means you don't have to worry that your gadget will become another nation's pollution or a criminal's newest project. बोला. हॅलो, प्रॉब्लेम आहे का? ओके, तर पहा, जर समजा आपण अशा पद्धतीनं जे काय सर्टिफाईड असणारे हे ऑर्गनायझेशन जे आहे ती बॅन ही काय आहे पहा, तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे स्वतःचा फायदा न पाहता काम करणारी ऑर्गनायझेशन आहे. तर त्यांना कशाला समर्पण दिलंय पहा, डिव्होशन कशाला दिलेलं आहे की त्यांना सर्टिफाईड ई स्टीवार्ड्स म्हणजे ते काय करतात पहा, तर रिसायकलरला ई स्टीवार्ड नावाचं काय देतात पहा, सर्टिफिकेशन देत आहेत किंवा ई सर्टिफिकेशन त्या ठिकाणी देत आहेत की ते कुणाला देतात पहा, हू आर कमिटेड टू सेफली अँड रिस्पॉन्सिबली रिसायकलिंग इलेक्ट्रॉनिक्स, की ज्या व्यक्तींना ते अशा पद्धतीची सर्टिफिकेशन देत आहेत की जे स्वतःला एकदम ठाम आहेत किंवा कटिबद्ध आहेत कशासाठी, की आम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे आहे ते प्रॉपरली आणि सेफली काय करू शकतो, रिसायकलिंग करू शकतो. तर त्यांना अशा पद्धतीचे सर्टिफिकेशन कोण देते पहा, तर बॅन ही संघटना देते किंवा ऑर्गनायझेशन देते. मग तिथले मेंबर्स काय करतात, बॅनचे मेंबर्स टेक अँड डेमॉन्स्ट्रेट द प्लीज ऑफ रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग. आणि मग इथले मेंबर्स जे आहेत ते काय घेतात पहा, किंवा काय दाखवतात त्यांना, तर त्यांची प्रतिज्ञा घेतात किंवा त्यांची अंडरटेकिंग घेतात की मी काय करेल पहा, जबाबदारीने ह्या जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस माझ्याकडे येणार आहेत तर त्याचं रिसायकलिंग करणार आहे किंवा पुनर्वापर त्याचं करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं ते काय करतायत, तर त्यांच्याकडून प्रतिज्ञा करून घेत आहेत. सो वर्किंग विथ अ सर्टिफाईड ई स्टीवार्ड मीन्स यू डोंट हॅव टू वरी that your gadget will become another nation's pollution or a criminal's newest project. त्यामुळे तुम्हाला इथं कशाची काळजी करायची गरज नाही पहा, की तुम्ही जर अशा ई सर्टिफाईड स्टीवार्डच्या रिसायकलरशी काम करत असाल किंवा त्यांच्याकडे तुमचं डिव्हाइसेस जर समजा रिसायकलिंगसाठी देत असाल तर तुम्हाला तिथं माझं जे काही गॅजेट आहे, यंत्र आहे किंवा माझे जे काही डिव्हाइस आहे तर ते इतर नेशनचं किंवा राष्ट्राचं पोल्युशनचं कारण बनणार नाही किंवा क्रिमिनलचा नवीन प्रोजेक्ट बनणार नाही डेटा सर्च करण्यासाठी. तर त्याबद्दल आपल्याला काहीही काळजी करण्याची आवश्यकता इथं भासणार नाहीये पहा. अशा पद्धतीचं स्लाइड पाठीमागची आली का? हा, तर इथं आपल्याला काहीही काळजी करायची गरज आपल्याला भासणार नाहीये पहा. ओके, म्हणजे इथं काय करायची आवश्यकता आहे तुम्हाला, तर जे काही
ई स्टीवर्डचे रिसायकलर असतील ते फक्त तुम्हाला शोधायची गरज आहे किंवा त्यांना शोधायची तुमच्या आवश्यकता आहे पा आणि तुम्ही शोधल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे सर्टिफाईड आहेत किंवा नाही ते. ओके. Ban is recycler locator will help you find the certified safety and comfort of e-stewards in your area. बॅन तुम्हाला काय करेल पहा की तुमच्या एरियामध्ये कोणतं सर्टिफाईड ई स्टीवार्ड आहे किंवा लोकेटर आहे तर ते शोधतील आणि शोधून काय करतील मग तुम्हाला सेफली किंवा कम्फर्टपणे तुमच्या एरियामधलं ई सर्टिफिकेशन असणारं कोणतं रिसायकलर आहे त्यांचा ऍड्रेस किंवा त्यांचा पत्ता देण्याचं काम ते करतील पहा. म्हणजे आपल्याला एकच करायचं आहे की बॅन बेस्ड नेटवर्क यांचं सर्टिफिकेशन असणारं आपल्याला जर रिसायकलर माहित नसेल नेटवरती सर्च करू शकता किंवा बॅन थ्रू तुम्ही ते सर्च करू शकता. बॅन या संघटनेकडे जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा तुम्हाला ते त्याचा ऍड्रेस मिळू शकतो किंवा त्याचं नाव आणि जे काय ऍड्रेस असेल ते तुम्हाला मिळून जाईल पहा. ओके. तर अशा पद्धतीचं हे काय दिलेलं आहे पहा अशा पद्धतीचं हे फर्स्ट काय दिलेलं आहे पहा ऑप्शन दिलेला आहे की आपण सर्टिफाईड ई वेस्ट रिसायकलर कडं काय करू शकतो आपलं जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील तर ते आपण त्यांच्याकडं रिसायकलिंगसाठी देऊ शकतो पहा. ओके. त्यानंतर पुढचे जे पॉईंट राहतात पहा व्हिजिट सिविक इन्स्टिट्यूशन्स एक्सप्लोर रिटेल ऑप्शन्स वगैरे ते आपण काय करूया पुढच्या लेक्चरला पाहूया. आणखीन 3 स्लाइड आहेत पुढच्या लेक्चरला हा आपला पॉईंट इथं संपतोय. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा लेसन पुढच्या लेक्चरला संपतोय. थोडा लेसन मोठा आहे थोडा डिफिकल्ट पण आहे परंतु लक्ष दिलं तर काही अवघड नाहीये. ओके. लक्षात आलं तुमच्या थोडासा डिफिकल्ट आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला किंवा हे लेक्चर संपल्यानंतर सर्वांनी हे जे काही आपलं शिकवलेले पॉइंट्स आहेत ते वाचायचे आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. ओके. थांबूया आपण इथं प्रेझेंटी घेऊया.